मान्य सदस्य बाबाजी काळे यांनी अनुदान योजनेबद्दल काही सूचना केलेल्या आहेत. वाटप करणाऱ्या गायी आणि ज्या गायी देतो आपण त्याच्या किमतीत वाढ करण्याच्या संदर्भात, तर राज्य शासनाच्या अनुदान योजनेमध्ये आपण जे वाटप करतो त्या गायी म्हशीची जी किंमत आहे ती प्रत्येकी 70,000 इतकी निश्चित करण्यात आली होती. पण आता राज्य शासनाने आम्ही जी नवीन योजना जाहीर केलेली आहे, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना, या योजनेमध्ये आम्ही या गायी किंवा म्हशीची किंमत 1,00,000 एवढी जाहीर केलेली आहे. त्यामुळे त्याप्रमाणे ते जे पशुपालक आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. तसेच ग्रामीण भागातील पशुधन खरेदी करता निधीचा जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की आता आम्ही सगळ्या योजना एका छताखाली आणण्यासाठी आणि चांगला त्याचा परिणाम दिसावा, कारण काही योजना केंद्र शासनाच्या ज्याच्यात 10% अनुदान आहे, काही ठिकाणी 90% अनुदान आहे, पण जो मधला स्लॅब होता जिथे 50% तरी अनुदान दिलं तर जास्तीत जास्त लोक उत्साहाने घेतील. तर त्यासाठी आम्ही नवीन योजना आखलेली आहे, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना. त्यासाठी आज 99.45 कोटीची आमची मंजुरीसाठी मागणी टाकण्यात आलेली आहे, तर तोही निधी उपलब्ध होईल. रमेशजी बोरनारे यांनी सांगितलेलं आहे की जी रामजी योजनेअंतर्गत गाई म्हशीच्या खरेदीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. तर ही योजना केंद्र शासनाची आहे, त्यांचे वेगळे घटक आहेत, वेगळ्या त्यांचे क्रायटेरिया आहेत. पण या योजनेमध्ये आता मी मगाशी सांगितलं की मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजनेमध्ये याचा समावेश करण्यात येईल. त्यामुळे एकाच लाभाला 2 योजनेत देता येणार नाही, म्हणून आम्ही त्याला मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजनेमध्ये जास्तीत जास्त त्या गाई आणि म्हशीच्या वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर त्यांनी जो विषय मांडला आहे ते बरोबर आहे. पोल्ट्रीसाठी वीज दरामध्ये सवलत आम्ही पशु संवर्धन खात्याला कृषीचा दर्जा दिलेला आहे. इथल्या सगळ्या लाभार्थ्यांना कृषीला जे काही सवलती मिळतात त्या सगळ्या शेतकऱ्याला जे मिळतात त्या पशुपालकांना मिळण्याचा निर्णय झालेला आहे. तर त्याच्यामध्ये त्यांना विजेची सवलत देखील आहे. पशुसंवर्धन ला कृषी समकक्ष दर दिला असल्यामुळे हे त्यांना मिळणारच आहे. तसेच पोल्ट्री शेड उभारण्यासाठी पण अनुदानाची आपण त्याच्यामध्ये सवलत त्याच्यामध्ये दिलेली आहे. त्यांना कर्जाला व्याज अनुदान सुद्धा त्याच्यामध्ये आहे. आणि कच्चा माल म्हणजे जसं तुम्हाला एखादी व्हॅन घ्यायची असेल, कोल्ड स्टोरेज करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये उपलब्ध होणार आहे सोय. व्यवस्थित सगळे नियम पाळून जर अर्ज केला तर त्यांना तो लाभ होणार आहे. तसेच मला वाटतं जवळपास माझ्याकडे आलेले सर्व प्रश्नांना मी उत्तर दिले आहेत. काही लोकांचे प्रश्न जर राहिले असं असेल तर त्यांचे लेखी उत्तर देण्यात येतील, पण जवळपास मी सगळं कव्हर केले. एकच फक्त सभागृहाचा जनरल प्रश्न होता, काही आमदारांनी तो मांडलेला आहे, ते उपस्थित नाहीत, की मुख्यमंत्री ग्रामीण पशु उद्योजक ही योजना कधी सुरू होणार आहे. तर ही योजना आम्ही या बजेटमध्ये जाहीर केलेली आहे. आमचं काम वॉरफूटवर झालेलं आहे. फक्त त्याला एक सॉफ्टवेअर लागेल ज्याच्यातून ॲप्लिकेशन होईल, म्हणजे आपल्याला फेअर त्याच्यामध्ये रिझल्ट देता येईल ना. नाहीतर मग प्रत्येक वेळी त्याच्यामध्ये जो लाभार्थी आहे त्याचा आणि डायरेक्ट डिपार्टमेंटचं संभाषण व्हावं, डिपार्टमेंटकडनं त्यांनी ऑनलाईन अर्ज करावा आणि मग आम्ही त्या पद्धतीने ते निवडू, कागदपत्राची पूर्तता केल्यावर. तर याच्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार करायचं. पण शासनाने कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला आहे की IT म्हणजे काय त्याच्या माध्यमातून जे सॉफ्टवेअर आहे ते त्यांच्याकडूनच घ्यावं. त्याच्यामुळे ते थोडं विलंब होतोय. त्यांच्याशी आम्ही सारखा पाठपुरावा करतोय, तर त्यांच्याशी बोलून हे लवकर आम्ही करू. माझं टार्गेट तर 1 मे होतं, पण त्या सॉफ्टवेअरमुळे थोडा विलंब झाला. तर आता आम्ही स्वातंत्र्य दिनाचं टार्गेट ठेवलं आहे. त्याच्यातही त्यांनी असमर्थता दर्शवली की ते 15-16 तारखेपर्यंत होईल का नाही. तर त्यांना आम्ही विनंती करू की आम्हाला हे सॉफ्टवेअर डेव्हलप करता यावं. आम्ही करून त्यांना ते त्यांच्याकडे वर्ग करू, पण आमचं काम फास्ट होण्यासाठी त्यांचं सहकार्य आम्ही मागितलेलं आहे. लवकरच त्याची बैठक लावणार आहे. आमची योजना खातं म्हणून पूर्ण तयार आहे, फक्त त्या सॉफ्टवेअरमुळे थांबलं आहे. तेही लवकर होईल आणि ज्या दिवशी होईल तर महाराष्ट्रातली ही म्हणजे आत्तापर्यंत योजनावर काम करताना माझा हाच भर राहिलेला आहे. हे खातं माझ्याकडे आज असेल नसेल, उद्या असेल नसेल, पण माझ्या योजना ज्या आहेत त्या लोकांसाठी सदैव माझ्या म्हणजे ज्या मी मंत्री म्हणून योजनांची संकल्पना मांडली त्या सदैव कामात राहाव्या लोकांच्या. तर ही योजनासुद्धा जेव्हा फुल फ्लेजेडली अशी दिसेल तेव्हा खरंच महाराष्ट्रातल्या तरुणांना रोजगार ग्रामीण भागात मिळेल आणि तो उद्योजक होईल आणि तो सन्मानाने राहील. पर्यायाने नागरीकरणावर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला बघायला मिळेल.